नमस्ते मित्रांनो, आज आपण ॲनेमिया म्हणजे रक्ताची जी कमी असते, पांडुरोग, त्याबद्दल माहिती पाहणार आहोत। रक्ताची कमी ही भारतामध्ये अगदी कॉमन आहे। स्त्रियांमध्ये जर बघितलं तर नॉर्मली 12 ते 15 आणि पुरुषांमध्ये जर बघितलं तर 14 ते 17 तर ही रक्ताची लेव्हल असते। पण जर एकंदरीत आपल्या समाजात जर पाहिलं तर पूर्ण भारतामध्ये गरीब असो किंवा श्रीमंत असो, ग्रामीण असो किंवा शहरी असो, जवळपास 80% स्त्रिया ह्या ॲनेमिक आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये रक्ताची कमी आहे। आणि मुलांमध्ये जर बघितलं तर जवळपास 67% मुलं ही ॲनेमिक आहेत। याला आपण पेडियाट्रिक ॲनेमिया म्हणतो। त्याची कारणं काय असतात तर स्पेशली स्त्रियांमध्ये एक मेन कारण असतं की मेन्स्ट्रुएशनमध्ये म्हणजे पाळीमध्ये हेवी मेन्सेस जर जास्त रक्तस्राव होत असेल तर हे एक मेन कारण असतं ॲनेमियाचं। पुरुषांमध्ये किंवा जनरल सर्वांमध्ये पाईल्स मूळव्याध हे एक कारण असण्याची शक्यता असते। बऱ्याच लोकांमध्ये इनव्हिजिबल ब्लड लॉस म्हणजे जसं की पेप्टिक अल्सर्स, पोटामध्ये अल्सर्स आहेत आणि त्यातनं रक्तस्राव नकळत होतो, टॉयलेटला कदाचित काळ्या रंगाची येते, हाही एक कारण असू शकतो। इतर काही ट्रॉमॅटिक हिस्ट्री आहे किंवा ब्लड लॉस आहे हेही कारण असू शकतं, किंवा रक्त प्रॉपरली तयारच होत नाही किंवा आहारातून तेवढे शरीर पोषक घटक जे जात नाहीत हे एक मेन कारण असू शकतं। त्याचे प्रकार भरपूर आहेत की कोणत्या कारणामुळे ॲनेमिया आहे, पण त्यातला एक सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जास्त बघितला जाणारा जो काही प्रकार आहे तो आहे आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया, म्हणजे लोहाची पातळी जी आहे ती शरीरामध्ये कमी झालेली असते। तर आता पाहू की यात लक्षणं काय काय असतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या ॲनेमिक पेशंटमध्ये खूप सारा थकवा असतो। थोडं जरी काम केलं तरी त्यांना थकून गेल्यासारखं, गळून गेल्यासारखं वाटतं। त्वचा जी आहे ती निस्तेज पेल झालेली असते। काही धावपळ करायला गेलं तर दम लागतो, छातीत धडधड होते, कधी छाती दुखते, डोकं दुखतं, चक्कर आल्यासारखं वाटतं, तोंड येणं, हातपाय थंड होणं, नखं कधी कधी अशी उभरल्यासारखी नसताना खोलगट झालेली असतात, चमच्यासारखी, गिळताना त्रास होतो किंवा केस जे आहेत ते पातळ होतात, कधी काहींना माती खाण्याची इच्छा होते। आणि मुलांमध्ये स्पेशली एकाग्रता न होणं हे एक मेन लक्षण असू शकतं। आणि हे जर लक्षण आहे तर ब्लड हिमोग्राम करून घेणं, रक्त चेक करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आता आपण हे पाहू की रक्त वाढण्यासाठी, आयर्न डेफिशियन्सी ॲनेमियासाठी काय काय खानपानातला बदल करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपलं हिमोग्लोबिन नॉर्मल लेव्हलला येईल आणि परत कमी होणार नाही। तर पहिली गोष्ट मित्रांनो आहे की चहा आणि कॉफी हे जे कॅफेनेटेड गोष्टी आहेत, ड्रिंक्स, तर हे टोटल बंद करणं आहे। का तर ह्या गोष्टीमध्ये जे काय टॅनिन असतं त्यानं आयर्नच्या ॲब्सॉर्प्शनला बाधा येते, म्हणून चहा कॉफी बंद करणं महत्त्वाचं आहे। जे आपण स्वयंपाकघरामध्ये भांडी वापरतो त्यातली काही ना काही भांडी ही लोखंडाची वापरणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या आहारातून काही ना काही आयर्न जाईल। कॉपर व्हेसल्स, जसं की रात्रीचं तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवलं, सकाळी ते पिलं तर त्याचा पण खूप चांगला फायदा होतो। जे स्वीट आयटम आहेत त्यामध्ये गूळ आणि मध ह्या दोन गोष्टी आहारात थोडं वाढवणं महत्त्वाचं आहे। आता रेग्युलर जे भाजीपाला आहे त्यात ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, यात पालक, मेथी, शेपू ह्या ज्या भाज्या आहेत त्या जास्त महत्त्वाच्या आहेत की ज्या आयर्न हिमोग्लोबिन वाढवायला मदत करतील। लाल रंगाचे दिसणारे जे आहार पोषक घटक आहेत, ज्यामध्ये बीट आहे, टोमॅटो आहे, सफरचंद आहे, गाजर आहे, डाळिंब आहे, खजूर किंवा काळे खजूर, मनुका किंवा काळे मनुका, तीळ, काळे तीळ, त्यानंतर नॉनव्हेज आयटममध्ये रेड मीट जे आहे किंवा अंड्याचा पिवळा बलक आहे या गोष्टी, त्यानंतर हरभरा, भोपळा बी, शेंगदाणे, अंजीर ह्या सर्व गोष्टी आहेत की ज्यामध्ये आयर्नचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीनं आहे। आता हिमोग्राम रिपोर्ट ज्यावेळी आपण पाहतो CBC, तर त्यामध्ये जर का मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक असा जर रिपोर्ट असेल, म्हणजे पेशींची साईज पण छोटी आहे आणि त्यामध्ये रेडनेस जो आहे तोही कमी आहे, तर आपण गॅरंटेड म्हणू शकतो की आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया आहे। आणि जर का मॅक्रोसायटिक, पेशीची साईज मोठी आहे आणि हायपरक्रोमिक, त्यामध्ये लालसरपणा पण जास्त आहे, तर ह्या केसमध्ये जास्तीत जास्त शक्यता असते की मेगालोब्लास्टिक ॲनेमिया म्हणजे की फॉलिक ॲसिडची डिफिशियन्सी आहे। तर आयर्न आपण घेतो, पण आयर्नचं ॲब्सॉर्प्शन पण होणं महत्त्वाची गोष्ट आहे। त्यासाठी पहिली गोष्ट की आयर्न बरोबरच आपल्याला व्हिटॅमिन C म्हणजे आंबट फळं किंवा लिंबू किंवा इतर गोष्टी घेणं जरुरी आहे। त्याचबरोबर B12ची डिफिशियन्सी ही एक मोठं कारण असतं, तर B12च्या साठी डेअरी प्रॉडक्ट किंवा इतर नॉनव्हेज सोर्स किंवा इतर B12च्या गोष्टी आहेत त्या पण आहारात असणं जरुरी गोष्ट आहे। मग यासाठी समजा कमी आहे तर जनरली काय केलं जातं तर इमर्जन्सी केसला आपण ब्लड ट्रान्सफ्युजन देतो,
त्यापेक्षा थोडं HB मेंटेन करण्या इतपत आहे तर मग आयनचे सिरेतने इंजेक्शन दिले जातात किंवा कमरेवर इंजेक्शन दिले जातात, पण किंवा काही हिमॅटोनिक टॅबलेट दिले जातात. पण ह्या एंटायर सगळ्या ट्रीटमेंटमध्ये काही ना काही पेशंटला त्रास होतो आणि स्पेशली ज्यावेळी गोळ्या दिल्या जातात तर त्यावेळेस पोटात मळमळ होणं किंवा टॉयलेटला साफ न होणं किंवा पोटात मुरडा येणं या गोष्टी व्हायची शक्यता असते. आणि जर का लिक्विड दिले तर लिक्विडमध्ये दातांना स्टेनिंग यायची शक्यता असते. सप्लिमेंटमध्ये आम्ही ज्या गोष्टी वापरतो त्या आहे, हे एक हर्बल फूड सप्लिमेंट आहे चेरी आयरन, की जे पालकपासून आयरन बनवलेलं आहे आणि चेरी यापासून व्हिटॅमिन C आहे की जे ॲब्सॉर्प्शन करायला पण मदत करेल आणि इतर काही फायटोन्यूट्रियंट आहेत. तर ह्यानं HB खूप चांगल्या पद्धतीनं वाढतं. प्रेग्नंट लेडीज असतील किंवा सर्व लोकांना ते सूट होणारी गोष्ट आहे आणि यानं कोणत्याही प्रकारचं गॅस्ट्रिक इरिटेशन किंवा पचनाला काही त्रास होणार नाही. तर ॲनेमिया ही गोष्ट आपण लाईटली न घेता प्रत्येकानं ब्लड चेक करणं जरुरी गोष्ट आहे. कमी जर असेल तर खाण्यापिण्यातले बदलाव आणि सप्लिमेंट यानं भरून घेणं महत्त्वाची गोष्ट आहे. अन्यथा लॉंग टर्म तसाच जर ॲनेमिया राहिला, HB कमी राहिलं तर त्याचा त्रास जो आहे, त्याचा जो लोड आहे तो हृदयावर येतो, हृदयाची साईज वाढण्याची शक्यता असते, भविष्यात हार्टचे पण काही त्रास व्हायची शक्यता असते. त्यामुळे आपण ॲनेमियाला इग्नोर न करता त्याला वेळीच डायटरी प्लस सप्लिमेंटरी या दोन्ही गोष्टींना ट्रीट करणं ही जरुरी गोष्ट आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, भरपूर साऱ्या लोकांना शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.